नमस्कार. अभ्यास अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण नवीन रोजगारांविषयी माहिती घेऊन येत असतो. आता नवीन जागा निघल्या आहेत म्हणजे CSIR. याचं काय आहे, कसं आहे आणि कशा प्रकारचं पेमेंटसुद्धा असतं, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण याच्यात समजून घेऊया. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ही अर्थातच सेंटरची एक लॅबोरेटरी टाईपचं एक इस्टॅब्लिशमेंट आहे, जी की 1952 मध्ये स्थापन झालेली आहे. आणि तेव्हापासून हिची लेगसी आहे ती सुरू आहे. देशामध्ये रोड कशा प्रकारचे बनतात, रनवेज कशा प्रकारचे बनतात, कोणतं मटेरियल यूज करतात, कशा प्रकारचं डिझाईन असतं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तिथे असतात आणि तेच जॉब असतात याच्यामध्ये. तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की कन्स्ट्रक्शन ग्लोबली कसं करायचं, काय आपल्या देशातून कोणी बाहेर प्रोजेक्ट नेत असन आणि सेंटरचे लोकंसुद्धा, तर कशाप्रकारे त्या गोष्टी तिथे अप्लाय होतात, कोणतं मटेरियल यूज करतात, कोणत्या मशिनरीज यूज करतात, या प्रकारचे ते एक इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये पद आहे 209 जागा आहेत आणि पदाचं नाव आहे ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट. त्यासाठी पदसंख्या आहे 177 आणि ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी आहे 32 पदसंख्या, म्हणजे असे एकूण 209 पदसंख्या आहेत. आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता अशी आहे की जे 1 नंबरचं पद आहे त्यासाठी 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. संगणकावर, कम्प्युटरवर तुमचं 35 शब्द प्रति मिनिट आणि हे इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट. आणि जे पद क्रमांक 2 आहे त्याचंसुद्धा 12वी पास पाहिजे तुमच्यावालं आणि तिथं कम्प्युटरचं तुम्हाला यायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे टायपिंगचं. 21 एप्रिलपर्यंत 2025च्या तुमचं 18 वर्ष ते 28 वर्ष असं वय असायला पाहिजे आणि दुसऱ्या पदासाठी सुद्धा तेच आहे जवळ-जवळ. आणि जर तुम्ही ओबीसी आणि एस-सीचे एस-टीचे असाल तर तुम्हाला तिथं वयाची सुद्धा सूट आहे. आता नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे, कारण हे सेंट्रलचं आहे. तर याच्यामध्ये फी किती आहे तर ₹500 ओबीसी, EWS आणि जनरलसाठी आणि महिलासाठी एस-सीसाठी फी नाही आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की ऑनलाईन अर्ज करण्याची तारीखसुद्धा तिथे दिलेली आहे मी. आता पेमेंट स्केल खूप महत्त्वाचं आहे. 19,000 पासून जे 1 नंबरचं जे पद आहे त्यासाठी तुमचं 19,000 पासून 63,000 पर्यंत तुम्हाला पेमेंट राहील आणि जे 2 नंबरचं पद आहे त्याच्यामध्ये 25,000 पासून 81,000 पर्यंत पेमेंट राहील. तितकं चांगलं पेमेंट स्केल आहे याच्यामध्ये. तुम्ही वयाची सुद्धा इथं मी PDF वाचून दाखवतो तुम्हाला. वयाची सुद्धा इथे कोणत्या प्रकारची अट आहे, काय आहे, सगळं PDF मध्ये मी डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि दिसतंय सुद्धा स्क्रीनवर. तुम्ही ज्या कॅटेगरीतून येतात तिथे तुम्ही बघू शकता की तुमच्या वयामध्ये किती सूट असायला पाहिजे, तुम्हाला किती वयाची मुभा दिल्यात ती. त्याप्रकारे इथे ह्या PDF मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक्झामिनेशनचा मोड कोणता आहे तर OMR बेस ऑन कम्प्युटर बेस्ड हे मल्टिपल चॉईस असं हे पेपर असणार आहे. त्याच्यानंतर मीडियम ऑफ क्वेश्चन याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी दोन्हीसुद्धा असणार आहे. 11वी-12वीचं जे स्टँडर्ड असणार एक्झामचा तो त्या सिलेबसवर असेल 11वी-12वीच्या. आणि 200 प्रश्न असतील. तर त्याच्यानंतर तुम्हाला वेळ असेल 2 घंटे. 2 घंटे हा वेळ तुम्हाला देण्यात येईल आणि जर तुम्ही काही एलिजिबल नसाल, म्हणजे काही अपंग असाल, तर 40 मिनिटं शिल्लक भेटतील. आता मेंटल ॲबिलिटी टेस्टसुद्धा होते याच्यात. 90 मिनिटाचा पेपर एक असतो तो. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात. मॅक्सिमम मार्क त्यांना 200 असतात आणि निगेटिव्ह मार्कसुद्धा याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि पेपर 2मध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेसचे 50 आणि इंग्लिशचे 50 असे 150 मार्क आणि 150 मार्काचे म्हणजे 300 मार्काचे हा 50-50 प्रश्न असतात. आणि याच्यामध्ये 1 निगेटिव्ह मार्क फॉर एव्हरी रॉंग ॲन्सर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे पेपर 1मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, पेपर 2मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि त्याच हिशोबानं आता बाकीचं सुद्धा पुढचं जे पेपर तुम्हाला कसं द्यायचं आहे, कशी मेरिट लिस्ट लागेल, ते सगळं इथं मी स्क्रीनवर दिलेलं आहे. तुम्ही ते शांततेनं नोट डाऊन करू शकता, म्हणजे तुमची कन्फ्युजन येणार नाही त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच अभ्यास अकॅडमीला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या मित्रांना हा 12वी पासवर होणारा जो जॉब आहे, मिळणारा जॉब आहे, त्याची लिंक पाठवायला विसरू नका. धन्यवाद.